शेण फेकत राहिलं, म्हणलं शेण ते काही फेकून म्हणलं मागं ओढून घेऊ. नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा सगळ्यांचा लाडका नारू. तर चला घरचे बनी आज ढोराचा चारा पाणी करायचं काम तुझ्याकडे. म्हणलं बरं ठीक आहे चालेल, मी करतो. आपलं लवकरात लवकर आवर बनी, आपल्या वावरात थोडं काम करायचं. म्हणलं ठीक आहे. म्हणलं आता पहिले आपण चारा टाकून घेऊ आणि मग डेपटू. मग आता चाललो होतो मी चारा काढायला, आम्हाला मुरगास टाकणं द्यायला. तर आलो तर इकडे बहुतीकडं आता काढू म्हणलं चारा. आता 2 डबा भरले, म्हणलं एकदा एवढ्या टाकून येऊ. मग भातमध्ये बाकीचं काढू. आपला 6 डबा अजून काढायचे. तर उचलला टप आणि आता निघालो. टप घेऊन काही इकडे चारा टाकायला त्याला घेऊन. आता इकडे येऊन बघतो तर काय, तर लगे उठून उभे राहिले होते असे मोकार. म्हणजे जसं की आता म्हणलं कधी खायला भेटतं की नाही भेटतं भातमध्ये. या 2 तास ओढत होते. म्हणलं तर दावे तोडून आपल्याला ना मारू. म्हणलं पहिले तुम्हालाच टाकतो. आता झाला होता चारा टाकून. आता म्हणलं चारा टाकून तर झाला. आता काय करू म्हणलं रे, आपल्या लक्षात आलं का ढेप फुली नाही अजून. आता म्हणलं ढेप घेऊन येतो. चाललो होतो ढेप आणायला. ढेप कालोरी होती मी पहिलेच. आता इकडं आलो. ढेप तेवढं होतं की झापाचं आणि थोडं करून घेऊन जाऊ. थोडी ढेप केली आणि घेतला. आता टप डोक्यावरती चाललो ढेप घेऊन. त्याला ढेप टाकून दे म्हणलं एकदा. आता ढेप वगैरे टाकली. हे मोकार खात होते पहिल्यापेक्षा, आता खायला म्हणलं कधी भेटलं की नाही. म्हणलं ही बाई तर टप मोडती काय. म्हणलं आता ढेप तर टाकली, अजून काय राहिलं आपलं शेण फेकत राहिलं. म्हणलं शेण ते काही फेकून म्हणलं मागं ओढून घेऊ. आता चाललो शेण मागं ओढून घेतो. पावडं घेतला आता तर घेऊ म्हणलं शेण मागं ओढून. तर आता शेण मागं जेवण वगैरे करून घेऊ आणि मग दुसऱ्या कामाला लागू. तर बाय मित्रांनो, धन्यवाद, सपोर्ट करा.